काढून लोकांच्या काकूने का बिल लागतं तुमच्या चालू आहे बघा स्वयंपाक. हे बघितला का तुम्ही? आता सरबत करायला लागलेली आहे बघा. आमच्या बहिणीची जाव आहे पलीकडची, गुलाबी साडीची. आम्ही दोघी बसलो आहे स्वयंपाक. आम्ही पण करू लागलो होतं. मी पोळ्या केल्या, चपात्या केल्या, सगळं केलं. मग उन्हाचा त्यांनी सरबत म्हणले, पाहुणे आले होते आपल्या बायका स्वयंपाकाला, त्याला सरबत केला होता. मग आम्ही दोघी पण बसलो होतो पिऊन. म्हणलं बाकीचं काम करायचं होतं, अजून राहिलेलं ना. कार्यक्रम म्हणल्यावर ना काम तर भरपूरच असतंय. वांगी तळून घेतात बघा. आचार्य मामा 2 चुली ठेवल्या तर त्यांनी काही गॅसवर केलेलं नाही, स्वयंपाक चुलीवरच केलेला आहे बघा. वांगी तळून वांग्याची सुक्की भाजी करायची होती. चपात्या इकडं चालू आहे, त्या राहिलेल्या होत्या, थोड्या झाले, त्या राहिलेल्या भाजून घेते त्या बायका. तर 2 पानं असे मंडप दिलेला आहे. पाण्याचं जार घेतलेलं आहे. उन्हाळ्याचं पाणी लय गार गार असं पाहिजे असताना टाकीत ठेवलेलं पाणी गरम होतं, म्हणून म्हणले जार घेऊया पाणी प्यायला. तर जार घेतलं होतं त्यांनी बघा. आमचा भैया आहे, काम करू लागायला आहे, जारी नेऊ लागायला तेव्हा ती. आणि भैयाचे पप्पासुद्धा आहेत. हे बघा, रुमाल ठेवतायत खिशात आणि जार तिकडं नेऊन ठेवायचं आहे. तर त्यांना करू लागायला आले होते सकाळी लवकरच. कार्यक्रम म्हणल्यावर करू लागायला लागते बघा. ते जार लावलं होतं खाटवर, तसे सगळे म्हणजे पाणी घेऊन पेता येईल असं. मी चपात्या नेऊन टाकत होते. सगळ्यांचे काय 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 कामं चालूच होती बघा. प्रत्येकानं प्रत्येकाचं काम काय असं पडल ते. झाला होता स्वयंपाक आणि आवरत होते आमच्या. माझी आई ही चुलती, लाल साडीवाली, पिवळ्या साडीची सुद्धा चुलती, आणि आवरत होते कामं बघा. तर आचार्य मामांचं काम भाजी करायला चालू होतं चुलीवर. भर उन्हातच चुली मांडलेल्या होत्या बघा. मग एक दुर्डी राहिली होती चपात्या टाकायच्या, मग ते रास टाकून घेतले मी. सगळ्या झालं होतं, मग ते शेवटचं होतं नाही टोपलं, मग टाकून घेतले रास पीस. चपात्या गरम गरम एका ह्याच्या एकावर एक एकावर एक. आणि झाली बघा नवरदेवाची एंट्री. पाहुणे आलेले आहेत हे बघा, पिवळ्या शर्टाचे आहेत जावई, आणि त्यांचे पाहुणे सगळे त्यांच्या घरचे आलेले आहेत. पाणी द्यायला चालू आहे पाहुण्यांना. आल्या आल्या पाणी चालू आहे. तर गरिबीच्या आमच्या बहिणीनं परिस्थिती आहे त्या दोघीनं. चांगला एखादं लग्न झाल्यासारखं झालेलं आहे कार्यक्रम. छान असा कार्यक्रम साखरपुड्याला झाला. माणसं पण भरपूर माणसं आलेली होती. तिची परिस्थिती नसताना त्यानं एवढ्या लेकीची हाऊस केली, कारण का लेकीची हाऊस करू एकदा ही नाही म्हणून साखरपुड्याचा कार्यक्रम मोठा केला होता. माणूस पण भरपूर आलेले होते. तर बघू शकता माणसं पण भरपूर आलेले. हळदी कुंकू लावायला बायका गेलेले त्या ह्या. आणि इकडं कट्ट्यावर बघा किती बायका बसलेल्या त्या. तर भरपूर बायका आलेल्या होत्या. आणि सगळे कारण साखरपुड्याला भरपूर बायका होत्या. तर बघा
मी म्हणलं चपात्या वाढत होती, वाढू करू लागायला लागते ना, मग चपात्या वाढत होती म्हणलं वाढू लागितलं, सगळं बघू लागायला लागतंय. कार्यक्रम म्हणल्यावर ना बसून नाही जमत बघा. तर एक कुठलं पडल ते घ्यायला लागते काम. मग जे त्याची घाय वाढायचं, कोणी काय करायचं, कोणी काय 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 चालू होतं बघा. सगळ्यांना वाढून करून झाल्यानंतर आम्ही राहिलेलो होतो जेवायचं बघा. सगळी जेवण गेल्यानंतर आम्ही जेवाय बसलो होतो मागं. हो का, हे पातळ भाजी डाळ तडका केलेला आहे. आम्ही बहिणीची मुलगी, आम्ही दोघी आणि बहिणीचे मालक असे बसलेलो होतो. तर सगळ्यांना वाढत करत होती. तर बहीण बघत होती तिच्या कानातलं गाठलेलं, तर कानातलं बघत होती ती बसल्यावर. मग आम्ही घेतलं होतं बघा शिरा, भात, चपाती, वांग्याची सुकी भाजी आणि पातळ डाळ तडका अशी भाजी केलेली होती बघा. तर आम्हीच राहिलेलो होतो जेवायचं. म्हणलं जेवण घ्यायचं, सगळ्यांना वाढलं. ती जेवली होती पण तिला म्हणलं बस आमच्यासोबत थोडंसं खा मुलीला. तर बसली होती बघा. तर जेवण करायला लागलेलो. भाजी ही सुक्की भाजी मस्त केलेलं होतं, स्वयंपाक छान असं जेवण झालेलं होतं. तर कसं वाटतं कसं नाही, बहिणीनं गरिबीच्या परिस्थितीतून साखरपुडा केलेला नक्कीच सांगा. आणि जोडी कशी आहे कशी नाही नक्कीच कमेंटमध्ये सांगा. बाय सगळ्यांना.